हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो माझं नाव आहे मोनिका सिनलकर. सो आजचा व्हिडिओ असणार आहे, मी काही प्रॉडक्ट्स दाखवणार नाही आहे. मी काहीच म्हणजे असं काय बोलतात ना, काही कोणते प्रॉडक्ट्स दाखवणार नाही. ॲक्च्युली एक व्हिडिओ केला मी ज्याच्यात मी लिपस्टिक दाखवलं आहे, बट ते पण मी मागवले होते म्हणून माझ्याकडे काहीतरी होतं दाखवण्यासाठी म्हणून मी दाखवलं. आता तुम्हाला वाटत असेल की काय बोलते. सो हेच मला बोलायचं होतं की आज म्हणजे मी रँडम टॉक करणार. मी 2-3 वर्षापासून विचार करत होते की मला यूट्यूब चालू करायचं आहे अँड मी केलंही, बट मी कन्सिस्टंट नव्हती. मी कधी व्हिडिओ टाकायची, कधी व्हिडिओ टाकत नव्हती. मध्ये मी काहीच बघितलं नाही यूट्यूबकडे. म्हणजे फक्त मी काय करायची, जे Instagramवरती टाकायचे ना, तेच मी यूट्यूबवरती टाकायची. जसं की मी डान्सच्या वर्कशॉपला जात होती, सो मी ते व्हिडिओ इथे टाकायचे आणि Instagramवरती काही मी कॉमेडी रील्स वगैरे शूट केलं की मी ते टाकायची, लिपसिंगच्या वगैरे असं टाकायची. बट असतं ना की स्वतःचा काहीतरी कॉन्टेंट क्रिएट केला पाहिजे. आपण ऑफकोर्स बघूनच इन्फ्लुअन्स होतो दुसऱ्या इन्फ्लुएन्सरकडे, बट आपण त्यांचं कॉपी नाही करू शकत. आपण ॲटलिस्ट ठीक आहे, सगळेच दाखवतात फॅशन रिलेटेड खूप जण व्हिडिओ करतात, बट ठीक आहे आपण आपल्या पद्धतीने काहीतरी करूया असा मी विचार केला. बट मला असं होतं की मला कॉपी नाही करायचं कोणाचं. बट असं कॉपी नाही करायचं, बट आपण एक आयडिया घेतो, बघतो की अरे ही कशी व्हिडिओ करते. सो मी ते बघून 1-2 व्हिडिओ पण शूट केल्या आणि त्या टाकल्यासुद्धा चॅनलवरती. बट होतं ना त्याच्यानंतर की आता काय शूट करू? आपण झालं जे बोलतात ना, आपल्याकडे मेकअप प्रोडक्ट्स असतात ते ते होते, मी ते दाखवले. त्याच्यानंतर म्हणजे त्याची एक व्हिडिओ गेली होती की व्हॉट्स इन माय बॅग. त्याच्यानंतर माझ्याकडे ड्रेसेस होते, मी ते दाखवले. ते झालं. सो मी जसं की बोलले व्हॉट्स इन माय बॅग केला. त्याच्यानंतर मी ड्रेसेस दाखवले. त्याच्यानंतर मी कोणता व्हिडिओ केला? हां, आणि आता लिपस्टिकचा व्हिडिओ करते आणि एक बर्थडेचा व्हिडिओ पोस्ट केला होता. मग आता असं झालं की आता काय पोस्ट करायचं? तर मी म्हटलं ठीक आहे, एक आपण रँडम टॉक करूया की काय वाटतं यूट्यूब चालू करायच्या आधी मनात काय काय प्रश्न येतात. सो माझ्या मनात हेच येत होतं की एकतर कळत नाही कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा, काय बनवायचा? ते एक होतं. अँड अजून की यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचं म्हटलं तर जे लोक काय बोलतील ते तर असतंच. ते एक असायचं. बट आता मी ते सोडून दिलं. लोकं तर बोलणारच, त्यांना बोलून द्यायचं. त्यांचं काम आहे, त्यांना करू दे. आपण आपलं करायचं, आपल्याला जे आवडते ते करायचं. भले बोलतील दुसऱ्यांचं कॉपी करते, हे ते. बट ठीक आहे, कॉपी नाही करत आहे. आपण त्यांच्याकडनं इन्फ्लुअन्स होते आणि तसं करण्याचा ट्राय करतो आणि असं पण नाही की आपण काही वाईट गोष्टी अडॅप्ट करतोय आणि त्याच पुढे पुढे पोहोचवत राहतो, असं तर नाही करत आहे. जे की आता मला पण फॅशन रिलेटेड आवडतं. तर मी म्हटलं ठीक आहे, मला पण ते आवडते, तर आपण एक प्रयत्न करूया. सो मी त्या दृष्टिकोनाने चालू केलं. आय गेस बोलले काय जसं की मी बोलले काय शूट करायचं, लोक काय बोलतील, हे सगळं तर आलं. आणि हां, म्हणजे आपल्याला समजत नाही रोज-रोज कोणत्या टॉपिकवरती शूट करायचं. प्लस आपण घरातल्या सगळ्याच गोष्टी दाखवू नाही शकत आणि प्रत्येकजण कम्फर्टेबल असतील असं पण नाही आहे. सो म्हणून मी आज ठरवलं की आपण रँडम टॉक करूया. लेट्स सी, काही लोकांना रिलेट होतील गोष्टी. ज्यांना पण कोणाला यूट्यूब चालू करायचं असेल, त्यांच्याही डोक्यात हेच असेल जे माझ्या डोक्यात आहे. अँड अजून हां, चालू करायच्या आधीच विचार येतो की यार ठीक आहे, मी चालू करते. लोकांना आवडेल का? तो एक विचार माझ्या डोक्यात होता. आहे, अजूनही आहे. त्याच्यानंतर असं की मी करतीये, तर लोकं बघतील का? आवडेलचा तर विषय लांबच राहिला, बघतील का? बघितल्यानंतरच लोकांना आवडणार आहे, आपण काय करतोय. व्ह्यूज येतील का? ह्या सगळ्या गोष्टी होत्या. बट मी म्हटलं ठीक आहे, आपण करूया चालू. अँड हां, यूट्यूब चालू करायचं तर तुम्हाला एडिटिंग ही आलीच पाहिजे. सो मी आधी सुरुवात केली. मी इनशॉट ॲप घेतला. मी त्याच्यावरती प्रयत्न केला. येत होतं मला थोडं-थोडं. बट आता असं आहे ना, की आपल्याला प्रॉपर एडिटिंग आली पाहिजे. सो मी ते पण शिकते हळू साइड बाय साइड. प्रॉपर एडिटिंग करायला. आत्ता जेवढी येते तेवढी मी करतेच. 2-3 व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल माझे व्हिडिओ, तर त्याच्यात तुम्हाला कळेल की हां, थोडंफार एडिटिंग येतं मला. मी पण दुसऱ्यांचं बघून शिकते. तर ह्या छोट्या-मोठ्या गोष्टी माझ्या डोक्यात येतात यूट्यूब चालू केलंय तेव्हापासून आणि करायचं होतं आधी तेव्हापासूनच. ह्या सगळ्या गोष्टी येत होत्या. काय शूट करायचं वगैरे, वगैरे हे सगळं. आणि त्याच्यानंतर हां, ठीक आहे, आता मी केलं चालू. त्याच्यानंतरच्या गोष्टी होतील की नाही वर्कआउट हे पण एक येतं. अँड ऑफकोर्स यूट्यूब चालू करण्याच्या पाठीनं इंटरेस्ट पण हवा. कॅमेराला यूज टू होऊ शकतात. मी आत्ता बघितलं, मी पण इतकी यूज टू नाही, फंबल करते. बट मला एक आहे की मला थोडीशी आवड आहे. मला आवडतं, ॲक्टिंग आवडते, डान्सिंग आवडते. ऑफकोर्स मी कुठे ॲक्टिंगमध्ये वगैरे काम नाही केलं, बट मला थोडंफार आवडतं. म्हणून मला ठीक आहे, आपण
ही व्हिडिओ मी आधी केली होती की आधी आपल्याला कुठे प्लॅटफॉर्म भेटत नाही, यूट्यूब हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे आपण जिथे आपले टॅलेंट शोकेस करू शकतो. सो हे मी आय थिंक फर्स्ट व्लॉगमध्ये हे सांगितलं आहे. तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. त्याच्यात मी दिलेलं आहे इंट्रोडक्शन माझ्याबद्दल, मी काय एज्युकेशन वगैरे केलं आहे ह्या सगळ्याबद्दल. आता रॅन्डम टॉकमध्ये मला माहिती नाही मी कुठून स्टार्ट केलं आणि कुठे जाऊन एंड करते आणि मी मध्ये काय बोललं हे मला सिरियसली माहीत नाही. पण होतं डोक्यात की यूट्यूब चालू करायचं तर त्याच्या आधीचे प्रश्न, त्याच्यानंतरचे प्रश्न हे माझ्या डोक्यात चालूच असतात. आणि मी विचार करत असते की कशावरती व्हिडिओ बनवूया, असं खूप विचार करते. बट नाही होत. काय मोटिवेशनल बनवायचं का, हे बनवायचं ते बनवायचं. बट यार मोटिवेशन मी देईल लोकांना मोटिवेशन, ठीक आहे. जे आता ChatGPT वगैरे आलं आहे, आपण त्याच्यावरतून स्क्रिप्ट वगैरे काढू, आपण देऊ. पण त्यांना मोटिवेट करायच्या नादात मी स्वतः डिमोटिवेट नको व्हायला. की आपण बोलतो ना दुसऱ्यांना प्रोत्साहन देतो, पण आपण तेवढे आहोत का? म्हणजे आपल्याला दुसऱ्यांना आपण मोटिवेशन देतोय, बट आपण तेवढे मोटिवेटेड असलं पाहिजे. आपण पण काय बोलतात ना, तर मनात असायचं दुःखाने दुसऱ्यांना सुख द्यायच्या नादात हॅपी हॅपी राहायचं, तसं पण नको मला. बोलले मला अजूनही क्लिअर होत नाही की मी कशावरती व्हिडिओ केला पाहिजे. थोडं फार क्लिअर आहे मला की मी फॅशन रिलेटेड व्हिडिओ करू शकते. आय थिंक मला डान्स येतो थोडाफार, तो पण मी दाखवू शकते. असंच काहीतरी सिट डाऊन व्हिडिओ करू शकते. एकदम म्हणजे असे फनी फनी व्हिडिओ करेल, चॅलेंजेस करेल, ते मला आवडतात. असे फन टाईपचे पाहिजे. मला असं घरातलं दाखवायला ते इंटरेस्ट नाही. काही काही लोकं खूप छान दाखवतात. त्यातले 1-2 माझे फेवरेट चॅनल पण आहेत. हाऊस क्वीन म्हणून आहे, धनश्री ताई, तिचे मला ब्लॉग्स आवडतात. परत प्रियंका प्रकाश आहे. अँड आता कपल आहेत ना, वाईब विथ यशी. त्यातले मला ते दोघंही आवडतात, शिवानी मनसेकर आणि यश. दोघंही खूप छान आहेत. ते दोघे 2-3 असे ब्लॉगर आहेत ना, मला त्यांचे ब्लॉग आवडतात. बट ते असे हाऊस क्वीन कशी प्रॉपर तिचं घरातलं दाखवते. ओके, त्याच्यामुळे खरंच काही लोकं इन्फ्लुअन्स होऊ शकतात. खरंच काही लोकं तिचं म्हणजे त्या ताईचं बघून करू शकतात. नाही, हे असं केलं पाहिजे, तसं. तिच्याकडनं खरंच काहीतरी शिकायला भेटतं. प्रियंका प्रकाश त्यांचं पण चॅनल खूप छान आहे. म्हणजे ते पण असं घरातलं काही दाखवत नाही. त्याच्यानंतर वाईब विथ यशी, ते पण असं घरातलं कुकिंग असं कधीतरी असतं. ते पण त्यांचं फन वेमध्ये असतं. बट अशी भांडणं, तंटा असलं काही दाखवत नाही. त्यांचं सगळं असं फन वगैरेच असतं. आता मला त्यांचा कॉन्टेंट आवडतं कारण की मला पण तो कॉन्टेंट कन्झ्युम करायला आवडतो, म्हणून मी ते रिलेट करते. मग मला कळालं का हां, मला पण काइंड ऑफ असंच कॉन्टेंट पाहिजे, शूट करायचं आहे मला. तर मला एक आयडिया येऊन गेली. आपण जे बघतो असंच नाही बघत ना. आवड लागते म्हणून बघतो असं. ठीक आहे, एखादा फेवरेट यूट्यूबर आहे, पण त्याने काही टाकलं तर आपण नाही बघू शकत. तो कॉन्टेंट आवडला पाहिजे. जसं की मला त्यांचा जॉली कॉन्टेंट आवडतो, वाय विथ यशवाल्यांचा. हाऊस क्वीनचा पण म्हणजे धनश्री ताईचा पण ती जे सांगते ना, ऑर्गनाइज जे करते घर ज्या पद्धतीने, आणि आता तिने तिचा साडीचा बिझनेस चालू केला आहे. म्हणजे ती त्याच्यातून किती पुढे आली बघू शकता तुम्ही. सो मला असं वाटतं की अशा म्हणजे असे जे यूट्यूबर आहेत ना, त्यांना फॉलो केलेलं, सबस्क्राईब केलेलं चांगलं, की ॲटलीस्ट त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला भेटतं चांगलं. हे तिन्ही पण आहेत ना, तिन्ही पण वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टेंट दाखवतात. बट तिन्ही पण कॉन्टेंट चांगले आहेत. असे काही आपण कन्झ्युम नाही करत आहे. बघितलं तरी हां, माइंड फ्रेशच वाटतं. सो आता मी खूप बडबड केली रॅन्डम टॉकच्या नादात. मला नाही माहिती मी किती प्रॉपर बोलली आहे. बट जे होतं डोक्यात ते बोलले. लेट्स सी, हळूहळू होईल प्रोग्रेस. मी शिकेल हळूहळू असं प्रॉपर टॉपिक घेऊन बोलायला. बट आता बघूया. सो तुम्ही पण कोणी असाल नवीन यूट्यूबर, तुमच्या डोक्यात असे काही प्रश्न येतात, तर नक्की मला कॉमेंट्स करून सांगा की हां, मी रिलेट करते तू जे बोलते त्याला. सो येस, आता इथेच आपण थांबूया. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. नसेल आवडली तर नका करू, चालेल. ऑब्व्हियसली ज्यांना आवडेल तेच करणार, बट मी सांगते. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय.